एक चांगली हॉरर स्टोरी ही तेव्हाच चांगली असते जेव्हा ती बेस्ड ऑन फॅक्ट असते आणि त्याचे पुरावे असतात. पण आजची जी हॉरर स्टोरी आहे ती काही एक स्टोरी नाही आहे, ती आहे एक केस स्टडी जे की संपूर्णपणे फॅक्ट्सवरती असणार आहे. कारण या स्टोरीने एकेकाळी अमेरिकेमध्ये धुमाकूळ घातला होता, इतकी ती प्रचंड फेमस झाली होती. सो स्टोरी सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांचं स्वागत. माझं नाव आकाश आणि तुम्ही पाहत आहात आकाशवाणी हॉरर. सो सर्वप्रथम तुम्ही जेथून कुठून उठून बसून हा व्हिडिओ पाहत असाल, सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणी हॉररला. आणि आता सबस्क्राईब बटनवरती क्लिक केलं आहे तर जाऊयात द ॲमिटीव्हिल हाऊसमध्ये. सो या ज्या सर्व हॉरर स्टोरीज असतात, ज्या तुम्ही ऐकतात वाचतात, ज्या की मी सांगतो तुम्हाला, या सर्व गोष्टींमध्ये, या सर्व हॉरर टेल्समध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतलीच पाहिजे की ही जी आपण गोष्ट आत्ता ऐकतोय ही कधी काळी कोणासोबत तरी घडलेली आहे. त्याने या भयान घटनेचा स्वतः अनुभव घेतला आहे. या सर्व घटना प्रसंग त्यांच्यासाठी एक हॉन्टिंग रिॲलिटी आहेत, ज्या की आपण फक्त मनोरंजनासाठी ऐकतो. सो ऐकणं आणि बोलणं खूप सोपं असतं, बट ज्याच्यासोबत घडतं त्यालाच कळतं. आणि असाच कायचा सेम प्रसंग आणि अनुभव अमेरिकेमध्ये डिफेओ आणि लट्स फॅमिलीला आला. आणि हे सर्व घडलं न्यूयॉर्कमधल्या एका घरामध्ये. सो या घटनेची सुरुवात होते 1974 साली, जेव्हा 7 जणांची फॅमिली, म्हणजे 7 मेंबर असलेल्या जणांची फॅमिली एका रात्रीत फक्त एका मेंबरवर येते. आणि हा तोच एक जण असतो ज्याने की बाकीच्या 6 जणांचा निर्घुणपणे खून केला आहे. या फॅमिलीचं नाव होतं डिफेओ फॅमिली आणि ज्याने त्या सर्वांचा खून केला त्याचं नाव होतं रोनाल्ड ज्युनियर डिफेओ आणि त्याचं निकनेम होतं बुच. सो या फॅमिलीची जी काही बॅक स्टोरी आहे ती काय अजिबात एवढी खास नाही आहे. कारण रोनाल्ड ज्या घरात वाढला, म्हणजेच बुच ज्या घरात वाढला, त्याचे वडील खूप डॉमिनंट आणि व्हायलंट होते. त्या घरामध्ये नेहमी तमाशा करायचे आणि अशातच बुच वाढला. आणि असं सांगितलं जातं की त्याने त्याच्या वडिलांचं निरीक्षण केलं आणि त्यांचे सर्व गुण आपल्या अंगी आणले. तोही अगदी तसाच वागू लागला. डिफेओ फॅमिली एक ऑटो बॉडी शॉप गराज ओन करत होती आणि तिथेच हा बुच कामाला जायचा. पण काही कालांतराने त्याने कामावर जायचं सोडून दिलं. तो नेहमी बारमध्ये, पबमध्ये दारू ढोसत असायचा. आणि यात आणखी भर म्हणजे त्याला आता ड्रग्सची लत लागली होती, ज्यामुळे आता तो त्याच्या वडिलांपेक्षाही जास्त व्हायलंट व्हायला लागला. त्यांच्या घरामध्ये असे बरेचसे इन्सिडेंट झाले जेव्हा बुशने त्याची बंदूक काढली आहे आणि सरळ त्याच्या वडिलांच्या डोक्यावरती ठेवली आणि त्याने कित्येकदा फॅमिलीमध्ये मारहाणसुद्धा केली आहे. आणि हे त्यांच्या फॅमिलीमध्ये सतत चालू असताना उगवतो तो एक काळा दिवस, 13 नोव्हेंबर 1974. या तारखेच्या पहाटेच बुचचं संतुलन बिघडतं. तो हातामध्ये रायफल घेतो आणि घरामधल्या प्रत्येक बेडरूममध्ये जाऊन त्याच्या फॅमिली मेंबर्सचा खून करतो. त्याच्या फॅमिली मेंबर्सला जरा ही कल्पना नव्हती की आजची रात्र ही आपली शेवटची रात्र असणार आहे. आता या भयानक इन्सिडेंटच्या बाबतीत एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे सर्व मर्डर्स त्याने फक्त 15 मिनिटात उरकले होते. आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये पोलिसांनी जेव्हा त्या बॉडीज चेक केल्या तेव्हा त्या सर्व बॉडीजवरती कुठल्याही झटापटीचे अजिबात निशाण नव्हते. म्हणजे आता तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही अशा प्रसंगामध्ये आहात, तुम्ही थोडीशी तरी झटपट कराल ज्यामुळे शरीरावरती कुठले ना कुठले तरी निशाण तरी येतीलच. पण त्या सर्वांच्या बॉडीवरती एकही निशाण नव्हते. उलट त्या सर्वांच्या ज्या बॉडीज होत्या त्या बेडवरती खालच्या दिशेने होत्या. म्हणजे माणूस जसा उलटा झोपतो तसं त्यांचं तोंड बेडच्या दिशेने होतं, त्यांचं फेस बेडवरती डाऊन होतं. आणि हे सर्व 6च्या 6 मेंबरसोबत होतं. यावरनं असं दिसून येतं की बुचने मर्डर केल्यानंतर त्या सर्वांच्या बॉडीज तशा ठेवल्या. पण त्याने हे असं का केलं, यामागचं रिझन काय आहे? एखादा माणूस मर्डर करतोय मग तो पुढची गोष्ट का करेल, बॉडीज इकडे ठेव आणि तिकडे ठेव? देअर हॅज टू बी अ सम रिझन बिहाइंड इट. आता यात भर म्हणजे जेव्हा त्या घरात गनशॉट झाला, गोळीबार झाला, त्याच्या आवाजामुळे त्या घरातला एकही मेंबर कसा जागा झाला नाही. कारण तो रायफलचा आवाज आहे. तो किती मोठा असेल तुम्ही इमॅजिन करा. आपल्या इथं रात्री फटाक्याचा आवाज आला तरी इकडचे तिकडचे लोक जागे होतात आणि बाहेर येतात. इथे तर घरामध्ये एवढा मोठा गनशॉट झाला आहे. आणि यात आणखी इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे बुचच्या रायफलला सायलेन्सर नव्हतं. सायलेन्सर म्हणजे बंदुकीला किंवा एखाद्या रायफलला एक छोटंसं यंत्र लावलं जातं, एक नळी, ज्यामुळे अजिबात आवाज होत नाही. होतो बट तो खूप कमी असतो.
पण तरीसुद्धा तो आवाज सर्वांना ऐकू जाईल एवढा तर असतोच. पण या फॅमिली मेंबरमध्ये एकही जण जागा झाला नाही, ही एक मिस्ट्री आहे. एवढ्या गाढ झोपेमध्ये तर कुंभकर्णसुद्धा झोपत नसेल. आता त्यांच्या घरात त्या गोळीबाराचा आवाज तर नाही आला, पण शेजाऱ्यांनासुद्धा फक्त त्या घरातून एक कुत्रं भुकण्याशिवाय कसलाही आवाज नाही आला. आणि ही पण एक खूप स्ट्रेंज गोष्ट आहे. आता एवढं सगळं झाल्यानंतर बूच मस्तपणे सकाळी आंघोळ करतो आणि जुने रक्ताचे कपडे आणि ती रायफल कुठेतरी गाडतो आणि सरळ पोलीस स्टेशनमध्ये जातो. बूच पोलिसांना हे सांगतो की रात्री जेव्हा मी कामावरून घरी आलो तेव्हा माझे सर्व फॅमिली मेंबर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आणि थोड्या काळानंतर लगेचच तो स्टेटमेंट चेंज करतो आणि सांगतो की पहाटे पहाटे 2 लोक माफियाची माझ्या घरी आली. त्यांनी माझ्या डोक्यावरती बंदूक ठेवली आणि सांगितलं की तुझ्या फॅमिली मेंबर्सला तू स्वतः मारायचं. पोलिसांना याच्यावरती दाट संशय आला आणि त्यांनी सरळ त्याला अटक केली. आता या सर्व स्टेटमेंटवरून एक गोष्ट तर नक्की लक्षात येते की बूचला अजिबात खोटं बोलता येत नाही आहे. म्हणजे असं कोण बोलतं पोलिसांना की रात्री जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझे सर्व घरचे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि 5 मिनिटांनी हाच व्यक्ती बोलतो की 2 माफिया गँगचे मेंबर्स माझ्या घरी आले, त्यांनी माझ्या डोक्यावरती बंदूक ठेवली आणि मलाच माझ्या घरच्यांना मारायला लावलं. बारका लहान मुलगासुद्धा हे खोटं पकडेल. आणि आय थिंक हे स्टोनर आणि जे ड्रग्स करतात तीच लोक असं करतात. त्यांना कळतच नाही की ते काय बडबडत आहेत. बूचने पोलिसांना ती रायफल आणि ते कपडे कुठे काढले ती जागा दाखवली. पोलिसांनी एव्हिडन्स आपल्या हाती घेतले आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं. आणि घडलेल्या घटनेचा जेव्हा त्याला पश्चाताप झाला तेव्हा तो एका स्टेटमेंटमध्ये बोलतो, वन्स आय स्टार्टेड आय जस्ट कुडंट स्टॉप. इट वेंट सो फास्ट. मी जेव्हा त्यांना मारायला सुरुवात केली तेव्हा मला माझ्या मनावरती ब्रेक लावणं खूप अवघड होतं. हे अगदी क्षणातच झालं. आणि जेव्हा मी त्यांना मारत होतो तेव्हा मला अजिबात थांबवूशी वाटत नव्हतं. आता रोनाल्ड ज्युनियर डिफेओचं म्हणजेच बूचचं एक नवीन स्टेटमेंट मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या स्टेटमेंटमुळे या मर्डरला एक वेगळाच टर्न मिळाला. आणि याच एका वाक्याने त्या काळी खूप धुमाकूळ घातला होता. बूच पुढे स्टेटमेंटमध्ये असं बोलतो की मला कसले तरी आवाज ऐकू येत होते आणि ते आवाज मला सांगत होते की तू तुझ्या फॅमिली मेंबर्सला मारलं पाहिजे आणि म्हणूनच मी त्यांना मारलं. आता ही अशी सेम घटना त्याच पिरियडमध्ये एका ठिकाणी घडली होती. कॉन्जरिंग 3 मूवी जर तुम्ही पाहिला असेल तर त्या मूवीचं टायटल आहे डेव्हिल मेड मी डू इट. म्हणजे तो खून मी स्वतः केलेला नाही आहे, त्या डेव्हिलने त्या डीमनने माझ्याकडून तो करून घेतला आहे. आणि अगदी सेम घटना ही रोनाल्ड ज्युनियर डिफेओसोबत घडली होती. तोही असंच बोलतो की मलाही कोणीतरी मारायला सांगितले आणि मी ते केले. असो, ॲज आय टोल्ड यू, माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये मी बऱ्याचदा सांगतो की जो माणूस डिप्रेशनमध्ये आहे, एन्झायटीमध्ये आहे किंवा त्यामध्ये खूप लस्ट भरलं आहे, अशा व्यक्तींना या डार्क एंटिटीज किंवा या डार्क गोष्टी खूप अट्रॅक्ट करतात. आणि या दोघांसोबतही तसंच झालं होतं. आणि फायनली डिफेओची ही केस जेव्हा कोर्टमध्ये गेली यावरती फुल स्टॉप लागला. त्यांनी त्याचं चेकअप केलं, सायकॅट्रिस्ट बोलवले, तेव्हा ते डॉक्टर लोक बोलले की याला कसलाही आजार नाही आहे, कुठलाही मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर नाही आहे की काहीच नाही आहे. याने हे सर्व खून स्वतःच्या मर्जीने केल्यात एका क्षणाच्या रागामुळे. बूचला असं वाटलं की घरच्यांना मारणे हाच एक सोपा उपाय असू शकतो, कारण रोज रोजचे टोमणे कोण ऐकून घेईल. अर्थात तो काय मी नाही आहे. आता कोर्ट त्याला दोषी ठरवतं आणि 6 मर्डर्स खाली त्याला एक शिक्षा सुनावतं. त्याने 6 लोकांचे मर्डर केलेत ना, सो त्याला 6 वेळा लाईफ सेंटेन्स दिली, 6 वेळा जन्मठेपेची शिक्षा. आणि आजही तो न्यूयॉर्कमधल्या एका जेलमध्ये आपलं उरलेलं आयुष्य काढतो आहे. आता मी पुन्हा माझ्या मागचे व्हिडिओज रिकॉल करतो जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्सच्या मते जगातील सर्वात जास्त हॉन्टेड ठिकाण हे कुठले असतील, तर ते असतील जेल आणि हॉस्पिटल. कारण याच 2 ठिकाणी मृत्यू आणि जीवनाचा खूप जवळचा संबंध येतो. की एकट्या बूचने 6 जणांचं मर्डर केलं आहे, म्हणजे तो किती निगेटिव्ह माणूस असेल. आणि त्याचसारखे असे असंख्य इनमेट्स त्या जेलमध्ये असतात, म्हणजे ती जागाच किती निगेटिव्ह असेल. आणि याचमुळे जगातलं सर्वात जास्त हॉन्टेड ठिकाण हे फक्त जेलच असू शकते. आता बूचला जेव्हा शिक्षा सुनावण्यात आली त्यामध्ये आणखी एक थेअरी अशी होती की बूचसोबत एक साथीदार होता ज्याने त्याला या मर्डरसाठी हेल्प केली होती, पण तो तेथून पळून गेला. तो कधी पोलिसांच्या हाती आलाच नाही असंही बोललं जातं. आता बूच डिफेओला खरंच कोणीतरी पजेस केलं होतं का त्याने फक्त हे टाईमपाससाठी मारलं, यावरती बऱ्याच कॉन्स्पिरेसी थिअरीज आहेत, ज्यामध्ये बऱ्याचदा असं सांगितलं जातं की बूच हा डार्क वर्ल्डकडे, सेटनिक कल्चरकडे खूप वळला होता आणि त्यामुळे तो जो सेटन होता, तो जो डिमॉन होता,
त्याला त्याच्या घरच्यांचा बळी द्यायला लावला. त्याला त्याच्या कानामध्ये आवाज ऐकू येत होते का तो फक्त या गोष्टीचा बनाव करत होता हे फक्त त्यालाच माहिती. आता या मॅसेकरला, या मर्डरला 1-1.5 वर्ष होऊन गेले असेल. आता जिथे हे घडलं, जिथे हा मृत्यूकांड घडला, ते म्हणजे दी ॲमिटिव्हिल हाऊस आता एका नवीन फॅमिलीचं ड्रीम होम होणार होतं. आणि ती फॅमिली म्हणजे दी लट्स. त्या फॅमिलीला एक मस्त रिव्हरसाईड घर हवे होते आणि त्यांना त्यांचं हे घर मिळालंसुद्धा. आणि ते होतं दी ॲमिटिव्हिल. त्यांनी हे घर पाहण्याआधी खूप घरे बघितली होती आणि फायनली ब्रोकरच्या लिस्टवरती हे घर होतं. आणि त्याने कंटाळून त्यांना हे घर दाखवलं आणि बघता क्षणीच या फॅमिलीला ते घर आवडलं. आणि का नाही आवडणार? एवढं मोठं आलिशान घर ज्यामध्ये बोट हाऊस आहे, स्विमिंग पूल आहे आणि एवढ्या कमी प्राईजला मिळतं आहे. कोणीही घेईल. त्या ब्रोकरने फक्त त्या फॅमिली हेडला म्हणजे जॉर्ज लट्सला या डार्क हिस्ट्रीबद्दल सांगितलं होतं आणि त्याला याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि हाच पुढे जाऊन सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होणार होता. त्याने ही गोष्ट त्याच्या घरच्यांपासून लपवून ठेवली. जॉर्ज त्या घराची बार्गेनिंग करतो आणि शेवटी $80,000 ते घर विकत घेतो. विकत घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी जॉर्ज आणि त्याची फॅमिली त्या घरामध्ये राहायला जातात. आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे खूप विचित्र नजरेने बघत असतात. आता जॉर्जला हे घर एवढ्या स्वस्तात का मिळालं याचं कारण फक्त त्यालाच माहिती होतं. त्याची बायको तर शॉक झाली होती की एवढ्या कमी किमतीत हे घर कसं काय मिळतं आहे. पण मी नेहमी म्हणतो, स्वस्तात पडणाऱ्या गोष्टी पुढे जाऊन खूप महागात पडतात. आणि अगदी सेम तसंच यांच्यासोबत घडतं. हे घर त्यांना खूप वेगळाच नजारा दाखवणार होतं. जॉर्जचं या घराबद्दल फक्त एकच मत होतं, हाऊसेस डोंट हॅव मेमरीज. घरांना कुठल्याही आठवणी नसतात, ते फक्त एक वास्तू असतात. पण आता त्या घराचा भूतकाळ त्या फॅमिलीसोबत पुढे काय घडवतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओचा पार्ट 2 येतो आहे लवकरच. कारण आता तर कुठे या ॲमिटिव्हिल हॉररची स्टोरी सुरू झाली आहे. आणि यामुळेच तुम्हाला कळेल की या घरावरती, या 2 फॅमिलीजवरती एवढ्या वेब सिरीज, एवढ्या मूव्हीज आणि एवढी बुक्स का आहेत. सो स्टे ट्यून. भेटूयात याच्या पार्ट 2 मध्ये. पीस आउट.